जय शिवराय मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संतोष सातपुते यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण गावाला आलेलो आहे। गावाला शेती करतोय मी। तर हे आमचं वावर आहे बघा, हे एक आहे आणि हे जे बांधाच्या खाली एक दिसतंय ना ते एक, अशी दोन वावर आहेत। आणि ही भाताची वावर आहेत। खरं तर आम्ही भात झाल्यानंतर बटाटा वगैरे लावायचो, पण यंदा म्हटलं की गहू करावा। तर मग आम्ही गहू पेरला होता, 15 किलो गहू ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरला होता। ट्रॅक्टरच्या ह्यानी ह्या ज्या सऱ्या वगैरे दिसतील तुम्हाला काय, तर त्यांनी ते ट्रॅक्टरनी गहू पेरला होता। पण गहू काही उगवला नाही, कारण आम्ही पहिल्यांदाच केलं होतं आणि पाण्याचं प्रॉपर मॅनेजमेंट जमलं नाही। पाणी भरपूर झालं होतं वावरामध्ये। ह्या रानाला जवळपास 1-1.5 तास लागतं पाणी, पण 4 तास त्यावेळेस रानच भिजत होतं। एकतर सऱ्या पाटा मी नीट खणला नव्हता, त्यामुळं पाटातनं सगळं पाणी सऱ्यांमध्ये जात होतं आणि इकडून तिकडून पाणी सगळं फुटत होतं। त्यामुळं मग आम्ही व्यवस्थित आता पुन्हा एकदा गहू लावतोय चिमटीच्या साहाय्याने। मध्येच आमच्या गाईची वेळ झाली पाणी पिण्याची, म्हणून तिच्यासाठी पाणी आणले बादलीत। ही बघा आमची कपिला, लई आणलेली होती कपिला। कपिला तू पाणी पिला? तिला अजून पाणी ओततो मी। चला, अशा प्रकारे गाईला पाणी पाजलेलं आहे आणि जवळपास आपल्या 1.5 सरी झालेली मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, 5 मिनिटात, आता 10 मिनिटात ही एक अख्खी झाली एवढी आणि ही अर्धी झाली उरकत आलेली। तेवढी उरकतो म्हणजे मग 1, 2, 3, 4, 5, 6 सऱ्या राहिलेल्या आहेत। 6 वाजेपर्यंत 6 सऱ्या आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत। यस, तर चालेल, भेटूयात। यस, तर आपल्या जवळपास अजून 2 सरी झालेल्या आहेत कुदळून। तर टोटल 4-4.5 सरी मी आल्यापासून कुदळलेल्या आहेत। 3:20ला घेतलं होतं, आता 4:10, 4 वाजलेत आत्ता, म्हणजे किती झाला, पाऊण तास झाला। पाऊण तासात 4 सरी, पण ते फक्त कुदळतोय, ते अजून टोकायचे आहेत गहू। तर तसं करतोयच आणि आता एक 5 मिनिटाचा ब्रेक घेतला आहे। मस्तपैकी झाडाच्या थंडगार सावलीला बसलेलो आहे जांभळीच्या, आणि बघत असाल आईने हिवाळ्यात कसा घाम फुटलाय ते। मी जिमला त्यामुळेच जात नाही आळशी 1 नंबरचा मी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसे भरून तिकडे घाम गाळण्यापेक्षा शेतामध्ये घाम गाळला तर निदान खायला तरी मिळेल। ही माझी फिलॉसॉफी, आळशी माणसाची फिलॉसॉफी। तर यस, एक 5 मिनिटाचा ब्रेक आहे, त्यामुळे परत व्हिडिओ करतोय मी। आणि आमच्या शेतात बांधावर काय काय लावलेले किंवा ह्याच्या सऱ्यामध्ये पाडलेले आहेत, तुम्हाला 1 मिनिट दाखवतो सरी मी। हे बघा, ह्याच्या मध्ये सऱ्या आहेत ना, हे बघा इथं तुम्हाला हा मेथीचा पुचका दिसत असेल। ही अशी आमच्या आईनी सगळ्या सरींला मेथी अशी पुचक्याने टाकलेली, या मेथीची भाजी खायला। मग ही अजून थोड्या दिवसांनी वाढायला का इथं इथं ही अशी ह्या सगळ्या सरींवरती आहे। त्या सरीला पण आहे, त्या सरीला पण, अशा 4 सऱ्या आहेत। आणि एकदम तिकडे बघा बांधावर पावटा दिसत असेल, ह्या पण बांधावर पावटा आहे। आणि इथं आंब्याची, चिक्कूची,
ही जांभळ आहे, नारळ आहे, परत तो आंबा आहे, त्याच्या पुढं नारळ आहे, जांभळाचं झाड आहे पुढं. मस्तपैकी मी झाडाच्या सावलीला झोपलोय शेतामध्ये. बघा शेत मागं आहे, तिथं पण लावायचं आहे गहू. 5 मिनिटाची विश्रांती त्यामुळं. आणि ह्या 5 मिनिटाच्या विश्रांतीत तुम्हाला एक छान ऐकवतो. निसर्ग कवी जे आपल्या सर्वांनाच परिचित आहे, नादो महानोर. तर हे त्यांची ते खूप चांगले शेतकरी पण होते. ते वेगवेगळे प्रयोग करायचे त्यांच्या शेतामध्ये. तर त्यांच्या खूप छान ओळीत, म्हणजे मला शेतात आहे ना काम करताना त्यांच्या कविता खूप आठवतात नादो महानोरांच्या. नादो महानोर काहींना जर माहिती नसतील तर त्यांच्यासाठी मी सांगतोय नादो महानोर कोण आहेत ते. कवी म्हणून जरी त्यांना परिचित नसले तरी गीतकार म्हणून नक्कीच परिचित असतील. तर मला सारखं लक्षात राहत नाही, कॅमेऱ्यात ह्या बघायचं आहे, त्यामुळे मी इकडं तिकडं बघत असेल तर प्लीज स्क्रीनवर ते विसरून जावा, फक्त कंटेंट लक्षात ठेवा. तर नादो महानोर त्यांनी जैत रे जैत या चित्रपटाची गाणी लिहिली आहे. जैत रे जैत ही कादंबरी जी गोनी दांडेकरांनी लिहिलेली आहे कर्नाळा किल्ल्यावरती. तर त्यातली मग मंगेशकर कुटुंबांनी त्याच्यावर फिल्म बनवली. जब्बार पटेल त्या फिल्मचे डिरेक्टर होते, हृदयनाथ मंगेशकर म्युझिक डायरेक्टर होते. आणि तो खूप छान सांगीतिक चित्रपट आहे, ज्यामधली गाणी नादो महानोर यांनी लिहिलेली. तर ती गाणी आहे गोऱ्या देहावरची कांती, किंवा हो न भाऊतरू आलं, त्यानंतर जांभूळ पिकल्या झाडाखाली, किंवा लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. एक वेगळीच गीतांमध्ये वेगळाच निसर्ग त्यांनी आणलेला आणि ती इतकी सुंदर गाणी झालेली आहेत. तर असे ते नादो महानोर. आणि त्यांचं ज्या 4 ओळी मला नेहमी आठवतात शेतात आलं की, तर त्या 4 ओळी ज्या आहेत, तर एक मिनिट मी मागं बॅकग्राऊंडला शेत घेतो आमचं आणि मग तुम्हाला त्या ओळी ऐकवतो ह्या कॅमेरा. या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे, आणि मातीतून या चैतन्य गावे. किती सुंदर उपमा आहे ना. म्हणजे तसं पाहिलं तर पाणी हे निर्जीव आहे, माती हे सुद्धा निर्जीव आहे. पण पाण्याचे थेंब म्हणजे ढगातून पडलेल्या पावसाचे थेंब मातीत मिसळले की त्या मातीतून सुद्धा सजीव निर्मिती होते, किंवा सृजनाची निर्मिती होते, जिवंतपणाची निर्मिती होते, चैतन्याची, आनंदाची निर्मिती होते. किती सुंदर कल्पना केलेली की या नभाने या भुईला दान द्यावे, आणि मातीतून या चैतन्य गावे, अशी कोणती पुण्य येती फळाला, की जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. बाबा म्हणायचा, माझा आजोबा, म्हणजे माझे आजोबा, आईचे वडील, आमचा म्हातारा बाबा म्हणायचा की त्याला खूप सुंदर सांगितलेलं. म्हणजे त्या पूर्वीच्या लोकांचं आहे ना शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच खूप वेगळा होता. ते शेती ॲज अ बिझनेस पर्पज म्हणून कधी पाहिलंच नाही. त्यांच्यासाठी तो व्यवहार नव्हता. शेती हा त्यांच्या कुटुंबाचा सदस्य होती. ती सर्वात जुनं जाणतं माणूस त्यांच्या घरातला असेल तर ते शेती होतं. त्याच्यानंतर त्यांची गुरंढोरं होती आणि मग घरातली माणसं, असं त्यांचं होतं. तर ते खूप सुंदर बोलायचे की पावसानं साथ दिली तर चिमूटभर पेरलेलं कवळाभर काढू. पावसानं साथ दिली तर चिमूटभर पेरलेलं कवळाभर काढू. या काळ्या आईनं एकदा जर द्यायला सुरुवात केली तर कुबेरालाही दान वाढू. म्हणजे देवांचा कुबेर जो श्रीमंत आहे, धनश्रीमंत आहे, त्याच्यापेक्षाही आम्ही श्रीमंत होऊ जर या माती मायने आमच्यावर कृपा केली तर. त्या कुबेराला सुद्धा आम्ही दान वाढू. किती सुंदर आहे ना हे लिहिलेलं. कशी कल्पना येत असेल यार त्यांना. त्यांचं सुखदुःख हे जे काय आहे ना ह्या मातीशी रिलेट झालं होतं, ते एकरूप झाले होते या मातीशी. नादो महानोरांचं आणखी एक आहे ना की या शेताशी लळा लागेला असा की परस्परांशी सुखदुःखाला हसलो रडलो. म्हणजे हे शेत आणि मी इतके एकमेकांमध्ये हे झालो ना की मला सुख झालं तर माझ्या शेताला सुख व्हायचं, मला दुःख झालं तर माझ्या शेताला दुःख व्हायचं. या शेताशी लळा लागेला असा की परस्परांशी सुखदुःखाशी हसलो रडलो. मला पुढची लाईन नाही आठवत.
जीव असा एक रूप झाला त्याच्याशी की मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द झालो. म्हणजे त्या पिकातून जी हिरवी बोली येते ना, पिकांमधून आबादानीची, ती हिरवी बोली म्हणजे मी. तर असे निसर्ग कवी नादो महानोर, हॅट्स ऑफ. म्हणजे मी खूप खूप मोठा फॅन आहे त्यांचं. ते कळीदार कपुरी पान वगैरे जे काही त्यांची लावणी ना, काय काय सुंदर लिहिलेलं आहे त्यांनी, खरंच सुंदर आहे. तर आता ती 1, ही 2, ही 3 आणि ही 4, ह्या 4 साऱ्या आपल्याला करायच्या आहेत. टोटल 4 साऱ्या तेवढ्या केल्या की फिनिश आजचं वर्क. तर अशा पद्धतीनं तुम्ही बघत असाल आपली ही शेवटची सरी चाललेली आहे. शेवटची सरी राहिलेली आहे, ती पण मी थोडी कुदळली. आता ही सरी जी आहे ती तिथपर्यंत नेली की आजचं काम संपलं. फक्त कुदळायचं संपलं. त्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, बहुतेक 7 ते 8 साऱ्या मला गहू लावायचा आहे चिमटीने. आणि आता सूर्य पण मावळतीला आलेला आहे. दिसेल का बरं? इथे कुठेतरी आहे, मोबाईलमध्ये नाही दिसायचा. तर यस, एक 5 मिनिटाचा ब्रेक घेतलेला आहे मी. हे बघा सूर्य आता तुम्हाला छान दिसल. मावळतीला देव निघालाय. पूर्वी मावळायला लागलं की देव निघाला मावळतीला, किंवा सूर्य उगवला तर देव उगवतीला, देव मावळतीला असं म्हणायचे सूर्याला. किती सुंदर दिले ना हे नारळाच्या झावळीतून दिसणारा सूर्यास्त. हे खालचं वावर आहे. इथं काही गहू उगवलेलं आहे, काही ठिकाणी पेरायचं आहे. इथं पण खूप कमी विरळ ते मशिनीने केलेलं आहे, त्यामुळं झालेलं आहे. यस, घाम आणि संध्याकाळचा कोवळं सूर्याचं ऊन, संध्याकाळचं कोवळं सूर्याचं ऊन. आणि मला खूप सुंदर ओवी आठवली ह्याच्यावरनं. म्हणजे मगाशी मी जे नादो महानोरांचं बोलत होतो की पावसाचा आणि जमिनीचा संबंध, तर त्याच्यावर एक सुंदर ओवी होती. यावं मेघराजा भिजवावं धरतीला, यावं मेघराजा भिजवावं धरतीला, पतिविना दिस कसं जाईल गरतीला. गरती म्हणजे एक कुलीन स्त्री, आणि पतीशिवाय तिला गर्भ राहत नाही स्त्रीला. तसंच मेघराजा तू पती आहे आणि धरती ही तुझी पत्नी आहे. तू जेव्हा चिंब पावसाने कोसळशील त्यावेळेसच या धरतीला दिवस जातील आणि याच्यातून नवीन सृजनाचा चमत्कार घडेल किंवा नवीन जीव निर्माण होतील. म्हणजे गवत किंवा इतर वृक्ष असू दे, पिकं असू दे, हे नवीन अंकुर जन्माला येतील. तर हे असं गहू आणि शेणखत, गांडूळखत जे आहे ते एकत्र केलेलं आहे. आता बोटाच्या चिमटीमध्ये धरून ते लावायचं. तुम्हाला दाखवतो मी कसं सरीमध्ये लावतात ते. हे बघा, या सरीपाशी यायचं, चिमूटभर त्याच्यामध्ये खत आणि गहू मिक्स आहे, असं रोवून द्यायचं. चिमूटभर घ्यायचं आणि रोवून द्यायचं. निदान एक विताचं अंतर ठेवायचं 2 बियांमध्ये. इथे एक लावले, इथे एक लावले, असंच. तसे इथं मग पूर्ण सरशी मातीने बुजवून टाकायचे. यस, हे आपल्या 2 सरी झालेल्या आहेत बुजवून. आता आज ही ती 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 अशा भरपूर सरी आपल्याला बुजवायच्या आहेत. आता
चला ओके करूयात. तर मित्रांनो अंधार झालेला आहे, तुम्ही बघू शकाल. सूर्य मगाशी जो दिसत होता तो मावळलेला आहे पूर्णपणे. आणि आपल्या 4च सऱ्या लावून झालेल्या आहेत. उरलेले ज्या 3 आहेत त्या लावायला आता उद्या परत यावं लागेल मला गावाला. मला वाटलं होतं आज होईल पण आज झालं नाही. मी ते सगळं एकतर कुदळून ठेवलेलं आहे. ते कुदळलं ना की ती ओली माती ती बाहेर पडली ना की ती जरा कोरडी होते, मग ती पुन्हा लोटायला जरा बोटांची कातडी काढते. पण आता हरकत नाही, मग संध्याकाळ झालेली त्यामुळे इथंच काम थांबवतो आहे आणि उद्या परत एकदा येतो आहे. तर तुम्हाला आपला हा गहू लावण्याचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि गव्हाची जी काही वाढ होती ती आपण एकत्र बघत राहूया. धन्यवाद.